चला आज पालकापासून आगळीवेगळी रेसिपी मी आपल्या चॅनलवरती शेअर करत आहे, जे लहान मुलेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. तर त्यासाठी आहे ना भरपूर असा पालक घेतला होता. पालकची जोडी साफ करून घेतली आणि त्याचबरोबर आहे ना मी इथे एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी थोडंसं गरम झालं आणि उकळी आली ना की त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला पालक टाकायचा आहे आणि अर्धा मिनिटभर पालक आपल्याला फक्त गरम पाण्यात ठेवून द्यायचा आहे. लगेचच काढून घ्यायचा आहे आणि थंड पाण्यामध्ये पालक टाकायचा आहे. थंड पाणीसुद्धा आहे ना मी अगोदरच कढईमध्ये साईडला काढून ठेवलं होतं. थंड पाण्यातून सुद्धा पालक काढून घ्यायचा आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा. मी एका ताटलीमध्ये गव्हाचं पीठसुद्धा काढून घेतलं होतं आणि त्याचबरोबर आहे ना पालकची प्युरीसुद्धा करून घेतली अशा पद्धतीने. प्युरी करून घेत असताना त्यामध्ये मी काहीच नाही टाकलेलं आहे, नुसती प्युरी करून घेतलेली आहे. आणि बघू शकता रंग किती हिरवा गडद दिसत आहे, कारण की आपण जी प्रोसेस केली होती ना गरम पाण्यातून थंड पाण्याची, त्यामुळेच आहे ना पालकाला रंगसुद्धा खूप छान येतो. तर अशा पद्धतीने आहे ना ती सगळं प्युरी आहे ना आपल्याला पिठामध्ये टाकायची आहे. थोडंसं तेलसुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून पीठ आहे ना छान असं मऊसूत होईल. आणि किंचितसं मीठसुद्धा टाकलं होतं. हे सगळं आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. सोबतीला आहे ना मी बटाटेसुद्धा उकडून ठेवले होते, कारण की आपण आलू पालक बटाटा करत आहोत. आतमधलं स्टफिंग म्हणून मी बटाट्याचा वापर करणार आहे. किसलेल्या बटाट्यामध्ये थोडासा कांदा टाकला, त्याचबरोबर आहे ना थोडंसं लाल तिखट टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं एकजीव करून बाजूला ठेवून दिलं. थोड्या वेळाने बघू शकता इथे आपलं पीठही छान असं भिजलं गेलं होतं आणि सगळी तयारी झाली होती. आता आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत. त्यासाठी आहे ना थोडासा मी कणकेचा गोळा घेतला आणि त्यानंतर आहे ना ते गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये छान असा घोळवून घेतला. आता आहे ना पहिल्यांदा मी थोडंसं लाटून घेणार आहे. नॉर्मल बटाट्याचा जसा पराठा करतो ना तसंच करायचा आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने करता त्या पद्धतीने बनवू शकता. माझा पराठा बनवताना आहे ना थोडासा फुटला होता, पण काही नाही, बटाट्याचं स्टफिंग आहे, थोडंसं बाहेर आलं तर चालतं आणि खूप छान लागतात पराठे. मी माझ्या पद्धतीने आहे ना जसे जमतील तसे पराठे लाटून घ्यायला सुरुवात केली होती आणि गव्हाचं कोरडं पीठ वापरलं होतं मी लाटून घेत असताना. अशा पद्धतीने आहे ना पराठे लाटून घेतले होते आणि त्याचबरोबर आहे ना तवासुद्धा मी गॅसवरती तापत ठेवला होता. तवा छान असा तापून झाल्यानंतर आहे ना एक पराठा लाटलेला जो आहे ना तो तयार केला. त्याचबरोबर आहे ना तव्यावरती सगळ्यात आधी आहे ना मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं. तेल छान असं पसरवून घेतलं, त्याचबरोबर लाटलेला पराठा त्याच्यावरती टाकला आणि दोन्ही बाजूने छान असं शेकून घ्यायला सुरुवात केली होती. तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे पराठे भाजून घेत असताना. पालकाची वेगळी काहीतरी रेसिपी केली ना तर घरातले मात्र काही जण नाक मुरडतात, पण असं काहीतरी केलं ना ते आवडीने सुद्धा खातील आणि त्यांना खूप जास्त आवडेल. परत काहीतरी वेगळं सुद्धा त्यांना खाल्ल्याचं समाधानही मिळेल. तर अशा पद्धतीने ना 2-3 पराठे मी छान असे भाजून घेतले होते आणि दह्यासोबत पराठा मस्त एन्जॉय केला होता. तुम्हाला आहे ना ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही आहे ना कधी पालक पराठा ट्राय केलाय की नाही नुसता, ते सुद्धा नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.